नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॅकिंग इफिशियन्सी इन सॉलिड बघणार. सॉलिड मध्ये किती टक्के जागा पार्टिकल्सनी व्यापलेली असते आणि किती व्हॉल्यूम त्या युनिट सेलचं एम्प्टी असतं ते काढायचं. तर आपल्याला बेसिकली माहित आहे वेगवेगळ्या टाईपच्या युनिट सेल आहेत. सिंपल क्यूबिक असेल, बॉडी सेंटर्ड असेल, फेस सेंटर्ड असेल. ओके, तर आपण सुरुवातीला बॉडी सिंपल क्यूबिक मध्ये जी काय पर्सेंटेज पॅकिंग आहे पार्टिकलची ती किती असते ते बघू आपण. ठीक आहे, चला तर मग. तर पॅकिंग इफिशियन्सी इन एससीसी. ठीक आहे, तर एससीसी सिंपल क्यूबिक मध्ये आपल्याला माहिती आहे की सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये जे पार्टिकल आहे त्यांची जी पोझिशन आहे ती अशा प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो. कारण इन एससीसी पार्टिकल्स आर लोकेटेड ओनली ऍट द कॉर्नर. कुठे राहतात पार्टिकल्स? फक्त कॉर्नरवर असतात. आणि आपल्याला माहिती आहे या ज्या आहेत याला एज लेंथ म्हणतो आपण. आपण कन्सिडर करू सपोज एज लेंथ ऑफ युनिट सेलची जी एज लेंथ आहे ती किती आहे? ए आहे. आणि रेडियस ऑफ स्पेअर किती आहे? सपोज आर आहे. ठीक आहे, हे जे स्पेअर आहेत, हे जे पार्टिकल आहेत त्याला स्पेअर कन्सिडर केलं आपण, तर त्याची रेडियस जी आहे ती रेडियस किती आहे? सपोज आर आहे. ठीक आहे, रेडियस ऑफ द स्पेअर इज आर आणि एज लेंथ इज ए. आणि आपल्याला माहिती आहे हे जे पार्टिकल आहेत इतके दूर तर नसतातच, कारण सॉलिड मध्ये पार्टिकल्स हे एकमेकांना टच असतात. समजा ही एज लेंथ आहे आणि हा पार्टिकल जर आपण ड्रॉ केला तर हा जो कॉर्नर आहे युनिट सेलचा सेंटरला असतो स्पेअरच्या, आणि हा दुसरा पार्टिकल, तर ही काय इथून तर इथपर्यंत एज लेंथ आहे आणि इथून इथपर्यंत एक रेडियस आहे, इथून इथपर्यंत दुसरी रेडियस आहे दुसऱ्या स्पेअरची. ओके, सर्व स्पेअर एकमेकांना टच असतात. त्यामुळं ही जर एज लेंथ असेल तर आपण एज लेंथ ए इज इक्वल टू काय म्हणू शकतो? आर प्लस आर इज नथिंग बट आर प्लस आर इज इक्वल टू 2r, किंवा याला ए इज इक्वल टू काय म्हणू आपण? 2r असं म्हणू शकतो. आणि जर आपल्याला याच्यावरून आर ची व्हॅल्यू काढायची तर आर इज इक्वल टू ए बाय 2, किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो? आर इज इक्वल टू 1/2 इंटू ए. तर हा रेडियसचा फॉर्म्युला पण काढू शकतो आपण, किंवा आर म्हणजे काय? 0.5 इंटू ए असंही म्हणू शकतो. का? कारण 1/2 म्हणजे काय? हाफ म्हणजे 0.2, तर 0.5. तर याच्यावरून ही एज लेंथ आली आपली. आता आपल्याला व्हॉल्यूम काढायचे. कशाचं? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलचं व्हॉल्यूम काढून घेऊ आपण पहिले, कारण आपल्याला माहितीये की इफिशियन्सी जर कॅल्क्युलेट करायची तर त्या इफिशियन्सीसाठी आपल्याला दोन व्हॅल्यू माहित पाहिजे. एक व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आणि दुसरं जेवढे पार्टिकल आहेत त्यांनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं त्या युनिट सेलचं. तर मग आपण सुरुवातीला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, तर आपल्याला माहिती आहे युनिट सेलचं व्हॉल्यूम ए चा क्यूब असतो. ए क्यूब म्हणजे काय? 2r चा क्यूब आहे. कारण ए म्हणजे काय? 2r आहे. तर 2r चा क्यूब करून घेऊ आपण. 2 चा क्यूब काय आहे? 8 आहे, आणि r चा क्यूब 8r क्यूब. काय? हा व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की एससीसी मध्ये इन एससीसी सेल किंवा सिंपल क्यूबिक मध्ये पार्टिकल्स किती असतात? टोटल नंबर ऑफ पार्टिकल 1 पार्टिकल इज प्रेझेंट. किती पार्टिकल असतात? एक पार्टिकल असतो. टोटल पार्टिकल जे आहेत ते किती असतात त्याच्यामध्ये? एकच असतो. का? 8 कॉर्नर वरचा 1/8 इंटू 8 किती होणार? 1/8 सर्व 8 कॉर्नर वरचे 1/8 पार्ट म्हणजे किती? 1 पार्टिकल असेल. ओके, सो टोटल नंबर ऑफ पार्टिकल इन एससीसी इज 1. आणि व्हॉल्यूम ऑफ स्पेअर आपण याला जर कन्सिडर केलं एक व्हॉल्यूम, तर पार्टिकलला किंवा एखाद्या मॉलिक्यूलला ऍटमला आपण काय कन्सिडर केलं? एक स्पेअर आहे. तर मग स्पेअरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच असेल. व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचं व्हॉल्यूम किती असतं?
4/3 पाय आर क्यूब हे स्क्वेअरचं व्हॉल्यूम. एका पार्टिकलचं व्हॉल्यूम जर काढायचं तर आपल्याला या स्क्वेअरच्या व्हॉल्यूमनी त्या एका पार्टिकलच्या व्हॉल्यूमला मल्टिप्लाय करावं लागेल. 1 इंटू काय 4/3 पाय आर क्यूब. ओके, हे असेल एका पार्टिकलने ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम. ओके, काय येणार ते 4/3 पाय आर क्यूब. ठीक आहे, 4/3 पाय आर क्यूब. आता आपल्याला दोन्ही व्हॉल्यूम भेटले. युनिट सेलचं व्हॉल्यूम आहे आणि एका स्क्वेअरने किती ऑक्युपाय केलं ते पण व्हॉल्यूम मिळालं. या दोघांवरून आपण पर्सेंटेज इफिशियन्सी काढू शकतो किंवा आपण काय म्हणू त्याला पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. काय फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑक्युपाइड अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूम इंटू काय 100 ने मल्टिप्लाय केलं का, कारण ते पर्सेंटेज आहे. पर्सेंटेज काढण्यास आपण काय करतोय 100 ने मल्टिप्लाय करतो. व्हॉल्यूम ऑक्युपाइड किती आहे एका स्क्वेअरने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं युनिट सेलचं 4/3 पाय आर क्यूब आणि टोटल व्हॉल्यूम किती आहे युनिट सेलचं 8r चा क्यूब. ओके, हे आर क्यूब गेट कॅन्सल. ओके, नंतर 4 2 जा 8. ओके, त्याच्यानंतर हे इकडे गेल्याच्या नंतर इथे काय होणार पाय डिवाइड बाय 2 इंटू 3. ओके, आता आपल्याला पायची किंमत माहिती आहे किती आहे. पायची किंमत 3.14 अपॉन 3 2 जा 6. याला मल्टिप्लाय बाय 100 हे विसरायचं नाही इंटू 100. ओके, इथे सुद्धा मल्टिप्लाय बाय 100. हे जर आपण डिवायडेशन केलं तर ती व्हॅल्यू यायला पाहिजे किती मल्टिप्लाय बाय 100 केल्याच्या नंतर 52.4. अप्रॉक्सिमेटली किती टक्के जागा व्यापलेली आहे त्या एका स्क्वेअरने युनिट सेलची 52.4% व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल मस्ट बी ऑक्युपाइड बाय द वन पार्टिकल इन एससीसी. ओके, आता जर 52.4% व्हॉल्यूम काय ऑक्युपाइड झालेलं आहे तर एम्प्टी स्पेस जर काढायची आपल्याला, एम्प्टी स्पेस मीन्स व्हॉइड, तर व्हॉइड जर काढायचे तर काय करू आपण व्हॉइड काढण्यासाठी 100% मधून काय करावं लागेल आपल्याला 52% काय करावं लागतील मायनस करावं लागतील. तर किती टक्के व्हॉल्यूम रिकामा असेल कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. ओके, धन्यवाद. आजचं लेक्चर इथे संपलं.